शहराला अजितदादांशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत जे काही शहर विकसित झालं, तुम्ही जर 2017च्या अगोदर जर कारभार बघितला तर टोटल जे डीपी प्लॅन आहे ते अजितदादांच्या काळात झाले. स्पाईन रोड असो, देवळांगे रोड असो, त्याच्यानंतर जुना पुणा बॉम्बे हायवे, त्याच्यानंतर नाशिक फाट्याचा ब्रिज असला, निगडीचा ब्रिज असला, हे सगळे ब्रिज अजितदादांच्या काळात उभे राहिलेले. आज सीओपी कॉलेज अजितदादांच्या काळात आले, पुणे जिल्हा सत्र न्यायालय अजितदादांच्या काळात आले, एक्झिबिशन सेंटर जे बोललं जातं 200 एकरचं अजितदादांच्या काळात आलं. तर माझा असा विषय शाळांच्या बाबतीत, ज्या प्रभागात जी शाळा आहे तर तिथल्या विद्यार्थ्यांना 50% तरी काही शिक्षण दिलं पाहिजे. आज तुम्ही 17 बंगल्यांचा प्रश्न बघितला, आज महानगरपालिकेने डोळा केली. आज ना ते नदी प्रवण क्षेत्रावर प्लॉटिंगच कसं काय करून दिलं, प्लॉटिंगच करून नाही दिलं पाहिजे. तुम्ही टॅक्स पण दिलाय ना सगळ्यात. अशा पद्धतीचं काम नाही झालं पाहिजे. तुम्ही काम करताय एखाद्याला वाईट वाटत, पण तुम्ही जिल्हे तिथं थांबवा चुकीच्या कामात. आम्हाला जे काही सांगायचे ना ते तुम्ही लक्षात घ्या की आमचा साधा आणि सोपा प्रश्न आहे. नैसर्गिक नाला आहे, पावसाचं पाणी जाऊ द्या, ड्रेनेजचं पाणी जाऊ द्या. मग त्याला प्रश्नच कळाला जनतेचे काय. त्यांना काय वाटते, लग्न केलं, वाढदिवस केला म्हणजे तेच प्रश्न. असं नसतंय. पाण्याच्या टाक्याला पेंटिंग नाही, पाईप जोडलेला नाही, तरी सगळ्या अख्ख्या जाधववाडीत सांगून मोकळे झाले की तुम्हाला पाणी आले. अरे मग मी ते फोटो काढले, अरे याला कनेक्शन नाही, पाणी येणार कुठून. नमस्कार, आय एम सिटीजन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये, आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे 2026 ची, आणि त्यासाठी प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभे आहेत विशाल भाऊ आहेर. तर सर, तुमचं आमच्या आय एम सिटीजन मध्ये सर्वप्रथम स्वागत करतो. आणि आता ही अत्यंत चुरशीची निवडणूक आहे. एका बाजूला राष्ट्रवादी आहे, दुसऱ्या बाजूला भाजप आहे, आणि बाकीचे सगळे पक्ष त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. आणि यामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं म्हणजे अजितदादांच्या वतीनं विशाल भाऊ या ठिकाणी उभे आहेत. विशाल भाऊ, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारतो की राष्ट्रवादीच का? कारण की शहराला अजितदादांशिवाय पर्याय नाही, सर्वांना माहिती आहे. आतापर्यंत जे काही शहर विकसित झाले, तुम्ही जर 2017च्या अगोदर जर कारभार बघितला तर टोटल जे डीपी प्लॅन आहे ते अजितदादांच्या काळात झालेले. स्पाईन रोड असो, देवळांगे रोड असो, त्याच्यानंतर जुना पुणा बॉम्बे हायवे, त्याच्यानंतर नाशिक फाट्याचा ब्रिज असला, निगडीचा ब्रिज असला, हे सगळे ब्रिज अजितदादांच्या काळात उभे राहिलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे आज सीओपी कॉलेज अजितदादांच्या काळात आलं, पुणे जिल्हा सत्र न्यायालय अजितदादांच्या काळात आलं, एक्झिबिशन सेंटर जे बोललं जातं 200 एकरचं अजितदादांच्या काळात आलं. म्हणजे अशी कोणती गोष्ट अजितदादांनी या शहराला दिली नाही. आज तुम्ही जर महानगरपालिकेची जी बिल्डिंग पाहताय, आज त्याच्यासाठी जो लागणारा निधी अजितदादांनी सर्वात अगोदर मंजूर करून घेतला. कारण की या शहराची त्यांना जाण आहे, आणि जाण असल्यामुळे या शहरात काय पाहिजे काय नाही सर्व त्यांना माहिती. आज त्यांनी पण त्या दिवशी पाण्याचा जो प्रश्न मांडला तुम्ही पाहिलं, सर्वात अगोदर दररोज पाणी 24 तास पाण्याची त्यांची संकल्पना होती. त्याच आधारित त्यांनी तिकडनं पाण्याच्या लाईनचं पवना डॅम मधून चालू केलं. घटना अशी थोडी चुकीची घडल्यामुळे ते थांबलं गेलं. तर म्हणजे शहराचा विकास करायचा असेल तर अजितदादा पवारांचं नेतृत्व शहराने स्वीकारलंच पाहिजे, आणि त्यासाठी राष्ट्रवादी. बरं, राष्ट्रवादीने तुम्हाला उमेदवारी दिली, असं कुठली गोष्ट तुमच्याकडून आतापर्यंत झाली की जेणेकरून तुम्हाला ती उमेदवारी मिळाली? तुमचं काम काय होतं आतापर्यंतचं? आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर आमचा प्रभाग क्रमांक 2 तर वेगवेगळ्या टप्प्यात विखुरलाय. काही आमच्या भागात त्यांना स्क्रॅपची किंवा कंपन्या होत्या, त्याच्यानंतर सोसायट्या धारक म्हणजे बऱ्यापैकी रिव्हर साईडला वगैरे सोसायट्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर बैठीघर आहे. अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विखुरलं आहे. त्याच्यात काही प्राधिकरणाचं पण पाहिजे. तर त्या ठिकाणची डेव्हलपमेंट कशी करायची हे आम्हाला अवगत आहे. कारण की पहिल्यापासून मी सामाजिक क्षेत्रात काम करत आलेलो आहे. माझं शिक्षण राळेगण सिद्धी सारख्या ठिकाणी झालेले अण्णा हजारेंच्या शाळेत. त्यामुळे सामाजिक क्षेत्राची जाण पहिल्यापासून आम्हाला आहे. त्यामुळे जे काही समजा आता तुम्ही पाहिलं तर सोसायटीचा जो विषय आला, तो सोसायटी धारकांना काय पाहिजे, सोसायटी धारकांना जर पाहिजे तर पाणी पाहिजे सर्वात अगोदर, दुसरी लाईट पाहिजे, इंटरनल मेंटेनन्सचा विषय त्यांचा, तो विषयावरती काम केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे बिल्डर ज्या ठिकाणी काम करतात ते काय करतात, एकदा त्यांचं काम झालं, आता ज्यावेळेस माणूस पैसे देतो फ्लॅटदार, तो काय करतो, लवकर ताबा घेण्याचा प्रयत्न करतो. मग ते कुठल्याही कागदपत्राची पूर्तता बिल्डर करत नाही. त्यात कन्व्हर्टेडचा विषय, कन्व्हर्टेडचा विषय कोणच काय पाहत नाही. कन्व्हर्टेडचं करण्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले, आणि कन्व्हर्टेड करून सातबारे करून दिलेत मी स्वतः. दुसरं म्हणजे बिल्डरकडे सोसायट्यांचे जे काय मेंटेनन्सचे पैसे असतात बिल्डर देत नाही. आज तुम्ही जर पाहिलं तर आमची सोसायटी आहे इमिजेका पार्क म्हणून, तर त्यांची भिंत खचलीत. तर भिंत खचली, त्याच्या कोटेशन आहे 97 लाख रुपये. कुठनं भरणार ती
सोसायटी. हम्म. तर असे जे काम आहेत जे बिल्डरच्या चुकामुळे आणि महानगरपालिकेचे जे इंजिनियर आहेत हम्म. त्यांनी नीट न देखरेख केल्यामुळे जे घडलेले आहेत हम्म. तर त्याच्यावरती महानगरपालिकेने त्या बिल्डरवरती किंवा महानगरपालिकेने स्वतः त्याच्यावरती काम करून ते बांधून दिलं पाहिजे किंवा तो मेंटेनन्स केला पाहिजे असं माझं पण म्हणणं आहे. बिल्डरवर कारवाई करणं महानगरपालिकेचं काम आहे का? आहे ना, कारण की आज ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट होतं गव्हर्नमेंटला सँक्शन कुणाकडे जातं? महानगरपालिकेकडे. महानगरपालिका. चलन कुणाकडे जातं? तिकडेच. इंजिनियर कुणाचे पाहिले जातात? हम्म. फुटिंग पासून. बरोबर. कम्प्लेशन लेटर कोण देतं? तेच. हा. मग ज्यावेळेस तुम्ही सगळ्या कामाची देखरेख करा, हम्म. ज्यावेळेस तुम्ही देखरेख करताय म्हटल्यावर तुमचं काम आहे की बुवा हे वस्तू व्यवस्थित झालीत का नाही झाली, हे कंस्ट्रक्शन व्यवस्थित आहे का, त्याच्या लिफ्ट व्यवस्थित आहेत का, त्याच्या लाईट व्यवस्थित आहे का. सोसायटी धारकांचं आत्ताच जर पाहिलं तर आज काही काही ठिकाणी 70, 60, 80 कोट रुपयाचे फ्लॅट घेतलेत आणि आतल्या जे अवस्था बघितली तर त्यांना स्वतः पैसे पेड करायला लागतात. माझं काय म्हणणं आहे, जर त्यांनी तुमची किंमत मोजलेली आहे ना तर मग तुम्ही त्यांनी एक्स्ट्रा पैसे काय द्यायचे, तुमचे एक्स्ट्रा काय मेंटेनन्स करता, तुमचं काम तुम्ही करून द्या. महानगरपालिकेने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ते बिल्डरला बोलून ते काम करून दिली पाहिजे. आता तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर मग प्रायोरिटी कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवताल तुम्ही? आता नवीन एक म्हणजे गव्हर्नमेंटचं हे आलेलं आहे की त्याच्यामध्ये ज्या सोसायट्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे कंप्लेंट करू शकता आणि त्याचं एक कॅम्पेनिंग करू शकता. त्या कॅम्पेनिंग मधून तुम्ही ते हे करू शकतो. त्यानंतर बिल्डरशी संपर्क साधणार, महानगरपालिकेशी संपर्क साधणार, ह्या पद्धतीने मी ते काम करणार. आज जर दुसरा एक मुद्दा पाहिला तर आज प्राधिकरण सेक्टरमध्ये जर तुम्ही गेले, आज आमचा प्राधिकरण सेक्टर मधला पण काही भाग आहे, 16 सेक्टर सारख्या ठिकाणी जर गेलं तर तिथलं जे चलन आहे प्राधिकरणाचे खूप हेवी चलन आहे आणि अधिकारी कुठल्याही प्रकारचा ऐकत नाही. आज तुम्ही मोकळा जरी प्लॉट राहिला तरी 22 रुपये स्क्वेअर फुटने त्यांचा टॅक्स आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारे ना ही लोक कशी जागणार? तुमचे टॅक्स जर एवढे प्रमाण असेल, तुमची डेव्हलपमेंट आहे, सुविधा नाही आणि तुम्ही टॅक्स भरमसाठ घेताय, काम करत नाही. आजच्याला जर ट्रान्सफर फी बघितली प्राधिकरणाच्या बंगलोची साध्या एका तर 4 आणि 5 लाख रुपये, म्हणजे प्राधिकरणाचं वेगळं चलन, गव्हर्नमेंटचं वेगळं चलन आणि तिथल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार तो वेगळाच, ते वेगळं. तो वेगळाच. म्हणजे अशा पद्धतीने सोसायटींचं धारकांची अडचणी, पाण्याचा लाईटचा तो प्रश्न तर खूप गंभीर आहे. कारण की आज तुम्ही पाहताय की काही काही सोसायटींनी 2-2 लाख रुपयाचं पाणी महिन्याला विकत घ्यायला लागते. हो, खूप वाईट परिस्थिती आहे सोसायटी धारकांची. त्याच्यावरती तो एक मी त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने मी काम करू शकतो याची मला खात्री आहे. आणि शाळांचे प्रश्न आहेत सर आता प्रचंड या भागात. आता तुम्ही जर पाहिलं तर बघा, आता SNBP स्कूल झालं, त्याच्यानंतर आपलं सिटी प्रायड स्कूल झालं किंवा हे ज्या स्कूल आहे त्या कोणाच्या जागेवर, महानगरपालिकेचे आरक्षण टाकलेलं त्या जागेवरती नाममात्र दरात काही भाड्याने दिलेले आहेत, काही विकत घेतले. तर माझा असा विषय शाळांच्या बाबतीत की ज्या प्रभागात जी शाळा आहे तर तिथल्या विद्यार्थ्यांना 50% तरी शिक्षण दिलं पाहिजे. कारण की तुम्हाला नाममात्र दरात ती जागा मिळालेली. आज जजर तुम्ही पिंपरी चिंचवड शहरात आपल्या भागात जर जागा गेला तर 40 लाख रुपये 50 लाख रुपये गुंठे तुम्हाला जागा नाही आणि बाकीचा खर्च वेगळाच. बाकीचा खर्च वेगळा. आणि जर तुम्हाला जागा तुम्हाला महानगरपालिका मोफत देते ते, म्हणजे तुम्हाला नाममात्र 99,000 रुपये म्हणजे ना वर्षाला भाड्यावरती देते, तर तुम्हाला काय हरकत आहे? या भागातल्या ज्या प्रभागातला समजा 2 नंबर प्रभागातले विद्यार्थी असेल त्याला काही शिक्षण द्या, 1 नंबर प्रभागातले विद्यार्थी, कारण की त्यांना पण शाळा चालवायची, चांगलं शिक्षण द्यायचं, त्यांचा पण खर्च आहे. आम्ही त्याच्यात हे करत नाही, पण जिथलं आरक्षण आहे तिथल्या लोकांना त्याचा बेनिफिट द्या, असं माझं म्हणणं आहे. आणि बैठ्याघरांचा एक विषय सर, आता तुम्ही जर बैठ्याघरांचं पाहिलं तर म्हणजे आमच्या भागात आता पहिल्या काही भागात ग्रीन झोन होता, आता पंतनगर वसले आणि काही भागात अर्जुन होता. पण ज्यावेळेस पालिकेमध्ये सँक्शनला जात, सँक्शनला गेल्यानंतर अशी अडचण होती की जे पालिकेचे रूल आहे मोजणीपासून प्रत बनवण्यापासून ते खूप हेवी रूल आहे. 2 गुंठ्यातल्या माणसाला ते सहनच होऊ शकत नाही, ते कामं करू शकत नाही. कारण की हे लोक आहे ना दिवसातून सकाळी कामाला जाणार, संध्याकाळून कामावर घरी येणार, हे कधी याच्यामध्ये पडणार? कामगार वर्ग जास्त आपल्याकडे. हो, कामगार वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत पगार काम करणारे लोक आहेत आपल्या भागात. 20,000 ते 1.5 लाख असा टप्पा आहे आपला. आता जे इथं खुदवाडीत काम करतात त्यांना 20,000 रुपये पगार आहे, ते भाडेतत्वावर राहतात. मग त्याच्यामध्ये पण थोडासा योग्य आहे ना हे साधून एक खिडकी योजना महानगरपालिकेने केली पाहिजे आणि सँक्शन महानगरपालिकेचे सँक्शन देण्यासाठी थोडंसं म्हणजे पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे.
ह्या लोकांना. तुम्हाला सांगतो, व्हिजिट जरी करायची म्हणली 1 गुंठ्याच्या 2 गुंठ्याला, तर 10 दिवस 15 दिवस त्याच्यामध्ये महिना जातो. कंट्रोल जातात ते लोक. मग ते अनधिकृत बांधकामाकडे जातात, आणि अनधिकृत गेलं तर मग इथले ते पाडापाडी चालू पाडापाडी. आज तुम्ही 17 मध्ये. बंगल्यांचा प्रश्न बघितला. आज महानगरपालिकेने रोड जाग केली. आज आहे ना ते नदी प्रवण क्षेत्रात होतो, प्लॉटिंगच कसं काय करून दिलं? प्लॉटिंगच करून नाही दिलं पाहिजे. हा ना सर, म्हणजे सगळं बांधकाम करणार ते लोक, नंतर मग हे येऊन पाडणार. तुम्ही टॅक्स पण दिलाय ना सगळ्याचा. हा ना, हे कसं ना म्हणजे हा, मग ह्या अशा पद्धतीचं काम नाही झालं पाहिजे. अधिकाऱ्यांचं पण काम आहे की कसं आहे, तुम्ही काम करताय, एखाद्याला वाईट वाटेल, पण तुम्ही जिथले तिथं थांबवा चुकीच्या कामात. आहे का? नंतर बांधून पाडण्यापेक्षा ते तुम्ही अगोदर. अगोदर थांबवा किंवा तुम्ही काम करू नका, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आता हे जर जे पडलेले आहेत किंवा आता जे हे, त्याला कसं आपण कव्हर करणार आहात, किंवा तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर त्यांना न्याय कसा मिळणार? आता तर नवीन जो DPR झालाय त्या ठिकाणी अर्जुन मध्ये कन्वर्ट झाले. तो एरिया त्यांचा नशिबाने. आता अगोदरच जर महानगरपालिकेने जर थोडे दिवस झाले असते तर ते वाचले पण असते. नदी पुरवणी क्षेत्राची ब्ल्यू लाईन पण केली. आता त्यांच्या मनाला वाटत तसंच काम चालू आहे. पण जे आता ते अर्जुन झाले आणि तो DPR जर तसाच राहिला तर त्याच्यामध्ये आपण त्यांना सँक्शन घेण्यास मदत करणार. आणि महापालिकेच्या वतीने, महानगरपालिकेच्या वतीने त्यांना काय आपण सहकार्य करणार का, की त्यांची घरं पडली किंवा महानगरपालिका काय देते कोणाला? आतापर्यंत काय दिलंय तर त्यांना देणार. महानगरपालिका कोणालाच काय देत नाही, फक्त घेते. हा का? मग आता तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन बसाल त्यावेळेस कशा पद्धतीने अजून काय सहकार्य होईल त्या लोकांना? त्यांना सँक्शनला मदत करणार, लोनला मदत करणार, चांगलं काम, जेणेकरून भविष्यात इथून पुढे 100 वर्ष जरी 150 वर्ष जरी गेली तर यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. याच्या पद्धतीनेच आपण त्यांच्याकडून काम करून घेणार, डॉक्युमेंट त्या पद्धतीने करून घेणार. मग आतापर्यंतच्या आता तुम्ही जे विषय मांडले, म्हणजे बैठेघराचा विषय आहे, त्यानंतर घरपडीचा विषय झाला, त्याच्यानंतर शाळांचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर सोसायटीचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न या भागामध्ये आहेत आणि या भागामध्ये सत्ताधारी वर्चस्व आहे. मग ह्या लोकांनी काम नाही का केलं? ते नाही, त्यांनी फक्त सत्कार घेतले. कारण की तुम्हाला सांगतो, आता आपण जो बसलो, आपल्या ऑफिसचा जो समोरचा रोड आहे, मंगलताई कदम महापौर असताना, साधनाताई नगरसेविका असताना हा रोड झालेला आहे. त्याच्यानंतर शिव रोडच्या अलीकडे एकही DP प्लॅन ओपन नाही, आमच्याकडे DP रोड ओपन नाही. गरजच वाटत नाही त्यांना, गरजच वाटत नाही काम करण्याची. आज सावतामाळी मंदिराच्या जे मागे आहे ना, तळेजे गार्डन, ते 15 वर्ष झाले काम चालू आहे. त्या ठिकाणी 33 कोटी रुपये ना निधी आला होता. कुठे गेला एवढा निधी? त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी तिथे ना एक प्रेक्षागृह म्हणजे हॉल होणार होता. त्या हॉलचं पण अर्धवट काम आहे, काचा फुटलेले. त्या ठिकाणी ना दिवसा म्हणलं तरी ना तिकडे चेन स्नॅचिंग, भांडणं, हाणामारी, 3 खून झाले. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी त्यांचं काम करण्याचं हेतू नाही, फक्त फिरायचं, हाय बाय करायचं, यस नो. कामावरती कुठलंच हे नाही. साधा एक विषय मध्ये तुम्हाला सांगतो गंमत म्हणून, तर नाल्याचं काम म्हणजे नाला आहे आमच्या नैसर्गिक नाला, तो सोसायट्या बैठ्या घरामध्ये जातो, त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी सोडलेलं. आमचा महानगरपालिकेला साधा आणि सोपा प्रश्न होता. कोणता? की बाबा नैसर्गिक नाला आहे, नैसर्गिक नाला, पावसाचंच पाणी त्याच्यातून जाऊ द्या, तुम्ही ड्रेनेजचं पाणी त्याच्यात सोडू नका. कारण ड्रेनेजचं पाणी सोडल्यामुळे तो ओपन नाला आहे, तो ज्या घरासमोर जाणार, ज्या सोसायटीतून जाणार, त्याच्यात दुर्गंधी होणार आहे. तर आमच्या माणसाने काय सांगितलं, महापौरांनी, ते बंद करू शकत नाही. आम्ही बंद करायला बोललोच नाही. तुम्ही आमचा प्रश्न तर समजून घ्या. तुम्हाला आम्ही काय सांगतोय तेच कळत नाही अजून. आम्हाला जे काही सांगायचे ना ते तुम्ही लक्षात घ्या, की आमचा साधा आणि सोपा प्रश्न आहे. नैसर्गिक नाला आहे, पावसाचं पाणी जाऊ द्या, ड्रेनेजचं पाणी जाऊ द्या. मग त्यांना प्रश्नच कळा ना जनतेचे काय. त्यांना काय वाटते, लग्न केलं, वाढदिवस केला म्हणजे तेच प्रश्न. असं नसतंय. जनतेचे काय प्रश्न आहे? पाणी पाहिजे, सर्वात महत्वाचं पाण्याची गोष्ट आहे. कारण की आमच्या इथलं सकाळी माणूस आहे ना कामाला जातो. आज आमच्या इथं बैठकीकडे जाधवडी भागाची असते, शो रोडच्या पलीकडचा भाग वेगळा आहे, त्याच्यानंतर रिवरच्या साईडचा वेगळा. आमचे जे लोक आहे सकाळी 8ला येतात, संध्याकाळी 8ला येतात. साहेब तुम्ही सांगा, जर त्याला जर 12 वाजता पाणी आलं तर कधी कसं काम करणार? त्यांच्याकडे स्टोरेजला पण जागा नाहीये. आज तुम्ही जर बघितलं तर एक बॅरल मध्ये स्टोरेज करता येते. आज ना त्यांचं फक्त जाहिरातीवरती काम आहे. तर आज वरचं बघितलं 2 वरती पाण्याच्या टाक्या, त्या पाण्याच्या टाक्याला पेंटिंग नाही, पाईप जोडलेला नाही, तरी सगळ्या अख्ख्या जाधववाडीत सांगून मोकळे झाले की तुम्हाला पाणी आलं. अरे मग मी ते फोटो काढले, अरे याला कनेक्शन नाही, पाणी येणार कुठून? पाणी येणार कुठून? फक्त देखाऊ काम आहे. मी आता आहे ना, आम्ही आता महापौरांना भेटणार आहे, त्यांना काय प्रश्न विचारू तुमच्या वतीने मला सांग. त्यांना विचारा ना की बाबा जाधववाडीत तुम्ही काय काय कामं केली, पाण्याची टाकीची कामं तर तुम्ही अर्धवटच त्याचे हे करत होता. मी स्वतः प्रश्न मांडलेत, अर्ज मी स्वतः केलेत. माझ्याकडे त्याचे अर्जाचे म्हणजे कॉपी आहेत, जेरॉक्स आहेत, म्हणजे त्याचे रिटर्न घेतलेले.
त्याच्यानंतर नाल्याचा प्रश्न मी मांडला. हम्म. तुम्हाला तो प्रश्न लक्षात येत नाही. ते म्हणतात त्यांना त्या गटारचं पाणी सोडू नका, तुम्ही म्हणताय बंद करू नका. आम्ही बंद करा कधी बोललो तुम्हाला? हम्म. ते मला पण कळतं. हम्म, हम्म, मी स्वतः आहे ना प्लॉटिंग मध्ये कंस्ट्रक्शन मध्ये हम्म, हम्म. मला कळतं काय मागणी करायची आणि काय नाही. आज एक ADP तुमच्याकडून ओपन होत नाही. का होत नाही? तुम्ही सांगणार शेतकऱ्यांशी, शेतकरी ऐकत नाही. अहो तुम्ही कधी गेले शेतकऱ्यांमध्ये? मी स्वतः अबपत्र आहेत ना माझ्याकडे 80% भरलेले आता शेतकऱ्यांची. मी नगरसेवक आहे का? नाहीये ना. नाही, हा, हा. हा तुम्ही जर बोलावल्यानंतर तुम्ही जर त्यांच्या एखाद्या शेतकऱ्याची जी अडचण आहे ती जर मांडल्यानंतर पुढे तुम्ही काय करताय? जिथं जेवढा बिल्डर येईल तेवढाच रोड करायचा, हम्म, हम्म, त्याच्या तिथं जाऊन थांबवायचं. हम्म, हम्म. ह्या गोष्टी तुम्ही करताय. तुम्हाला म्हणजे पुढे लोकांना डेव्हलपमेंट होऊनच द्यायचं नाही. जर होऊन द्यायचं असेल तर तुम्ही हे DP रोड ओपनच केले असते. कसे पण शेतकरी कुठले? तिथलेच ना, महापौर कुठले? तिथलेच सगळे. आणि हा मग तुमच्याकडे एवढं मोठं पद आहे. आज तुमच्याकडे आल्यानंतर जनता वेगळ्या एका आशेने बघते. तुम्ही जर एखादा शब्द मी सांगतो ज्या वेळेस महापौर होते मी राजकारणात नव्हतो, म्हणजे सामाजिक काम करत होतो. आपल्याला इलेक्शन लढवायचं काहीच नव्हतं. स्वतः राहुल जाधव आले म्हणले 30 मीटरचा रोड करायचा आहे. हा ठीक आहे म्हणलं आपण आहे तुमच्या बरोबर, काही विषय नाही. हा रोड करायचा आहे. आता आपण जे ऑफिस बसलो ना म्हणजे तो रोड करायचा आहे. तू जर पाडलं तर बाकीच्यांचे ना पाडून घेतील. ठीक आहे म्हणलो करू आपण. ठीक आहे छोटा रोड होता, मोठा रोड करायचा. मी सर्वात अगोदर मी स्वतः माझ्या यांनी काढून घेतलं आणि स्वतः त्यांनी ते दोघं ऑफिस बांधलं पुढे. त्या चढाचा तुम्हाला प्रश्न माहिती आहे आता पण. मग तुम्ही लोकप्रतिनिधी आहे ना, पहिल्यांदा जागा कुणी दिली पाहिजे? त्यांनी म्हणाय पाहिजे का आमचं आहे ना TDR झालं नाही, पत्र नाही. माझं पण नाही झालं ना. माझं झालंय का? माझं पण नाही झालं ना. तुम्ही समाजामध्ये ज्यावेळेस काम करताना त्यावेळेस तुम्ही स्वतःचा विचार किती करायला पाहिजे. आणि हे जे तो तुमचा TDR आहे पेक्षा मोबाईलला तुम्ही महानगरपालिकेतून कधी कव्हर करू शकता. तुम्ही त्याच्यासाठी आहे ना 3 लोकांचा मृत्यू झाला. मी आरोप नाही करीत, सत्य घटना आहे. मला त्यांच्यावरती आरोप करायची गरज नाही. जनतेला सगळं माहिती. दुसरं म्हणजे आता बोलायसाठी होणार होती. बोलाय मळ्यातील जे आमचे जे सगळे जाधव मंडळी ते आले म्हटले भाऊ आमचं आहे ना बोलायसाठी रोडची आहे ना आम्हाला गरज. तुम्हाला सांगू का माझा प्लॉट म्हणजे शिव रोड त्या आपल्या सिल्वर जिम त्याच्या सेंटरला आहे. सेंटरला म्हणजे तो जे मधला पॅच आहे त्याच्या सेंटरला आहे. तिथं यायला जायला अजून काहीच नाही. तिथं मी सगळ्यात अगोदर माझी शेती देऊन मुरुम टाकून दिला. का दिला? की आपल्याला कुणाचंही डेव्हलपमेंट अडवायचं नाही. आपले सगळे डेव्हलप झाले तर मी डेव्हलप होणार. माझा बाजूचा माणूस माझ्या शेजारी मोठा झाला तरच मी मोठा होणार आहे ना. कारण की हा सर्कल आहे एकाच एक. तर हा त्यांचं काम काय फक्त अडवायचे. आज तुम्ही जर खाली या साईडला गेले त्या गार्डनच्या तिथं तर रोड असं सापासारखं करून ठेवलाय. काय गरज आहे? तुमच्याकडे नकाशे आहेत सगळे. मग तुम्ही काय करताय? फक्त अडवणूक करताय शेतकऱ्यांची. तुम्ही तुम्ही स्वतः काय करताय की बाबा समाजासाठी तुम्ही स्वतःची तुमची देणी काय? आता मध्यंतरी तर काही काळ थोडं गॅपच पडला होता ना तो. आणि अजितदादा पण सरकारमध्ये होते आणि म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्रच होते. मग त्यावेळेस हे प्रश्न सोडवता नाही आले का? आता तुम्हाला तर अजितदादा जरी सत्तेत असले ग्राउंडला कोणी जमीन आणि आज ना जे काय प्रश्न आम्ही मांडले अजितदादांकडे काय अजितदादांनी त्याची म्हणजे आम्हाला अधिकाऱ्यांना म्हणजे सांगितलं. पण अधिकारी पण निर्गठ झाले. अजितदादांचा जोपर्यंत फोन आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत यस. एकदा पुढे गेले की परत जैश येते. आता हा नाल्याचा प्रश्न मी अजितदादांना स्वतः मांडला होता. स्थापत्य विभागाने मला 6 महिन्यात काम करून देण्याची कबुली केली. आणि आता 3 महिन्यापूर्वी काय बोलतात आम्हाला ठेकेदारच मिळाला. आता तुम्ही सांगा आता असे प्रश्न अजितदादांना सांगायचे का छोटे? त्याच्यासाठी आम्ही सत्यात जाणे गरजेचे. सत्यात गेलो ना सळ करतो अधिकारी. आणि ये ना कुठल्या सोसायटीचा विषय असू द्या बैठेकरांचा विषय असू कोण हप्ता नेतो पाहतो मी. आज आहे ना भाजी मंडई किंवा रोडला लोकांकडून 5,000 रुपये 7,000 रुपये वाढे कोणता अधिकारी घेतो काय करतो. आणि जे लोक रोडला आहेत त्यांच्यासाठी हॉकर झोन करतो सेपरेट. कसे आहे ना चांगल्या पद्धतीने धंदा करतो त्यांना लोकांना आपल्या कमवू दे ना पैसे. आपले लोक नाही कमावणार तर मग कोण कमावणार? इथलेच भूमिपुत्र आहेत त्यांना. भूमिपुत्र नाही जे काय मी म्हणत नाही भूमिपुत्रांना पण कमवू द्या. आणि जे लोक 100, 200, 300 किलोमीटर इथं राहायला राहणारे प्रत्येक यांची कर्मभूमी जन्मभूमी आता हीच झाली सगळ्यांची. आता याच्यात कोण गावाला कोण बाहेरचा हा विषय राहिलेला नाही. जो माणूस इथं स्वतःच घर घेऊन राहतो ज्याचा हातभार आहे
झालं तुम्ही मतदार गावालाच आहे तो- ना. हो. आणि त्याची आज उद्याच्याला समजा तुम्ही एक विचार करा, समजा काही लोक गावाला बाहेर किंवा हे करतात, समजा एक विषय धरा की ज्याचा 1 गुंठा जागा आहे आणि चिखली गावाला एखाद्या लोकांनी नाव ठेवलं, तो ऐकून घेईन गाव? नाहीच आता तो गावालाच झाला ना तो. किंवा प्रभाग क्रमांक 2 मध्ये समजा बाबा आहे ना, तुमचा प्रभाग चांगला नाही, तुम्ही चांगले नाही, तुमच्या प्रभागातले लोक असे ऐकून घेईन का? नाहीच नाही, साहजिक आहे, तो गावालाच आहे ना. त्याचा एक पार्ट झाला ना तो हो. त्या भाग. हा. त्यामुळे- आता तुम्हाला सांगू कसं असतं, आता मी पण गाव सोडून राहिलेलो, मी नगर जिल्ह्यात बरेच दिवस काढलेले, बाहेरचे दिवस काढले. आत्महत्या कशी असते, ज्यावेळेस आपल्या चिखलीचा माणूस नगरमध्ये भेटलो त्याची आत्महत्या असते. नगरचा ज्यावेळेस आपण कर्नाटकमध्ये भेटतो, बालाजीला कुठल्या जिल्ह्याचा असं महाराष्ट्रातला आहे, आणि ज्यावेळेस भारताबाहेर भेटतो त्यावेळेस भारतातला आहे. हे असं असतं, त्याच्यामुळं गावाला बाहेरचा हा काही विश्वास नाही. बरं आता जाता जाता काय आवाहन कराल आपल्या सगळ्या मतदारांना तुमच्या वतीने? मतदारांना एकच आव्हान आहे, जे काय मी मुद्दे मांडले, सोसायटीचा मुद्दा असून, बैठेकरांचा असेल, जे काही छोटी छोटी घरं आहेत, जे स्लम एरिया आहे काय आमच्या भागात त्याचा असेल, सगळे मुद्दे पारदर्शकपणे काम करणारा माणूस आहे. आम्हाला 10 रुपयाची पण अपेक्षा नाही. आमचा छोटा मोठा व्यवसाय चांगल्या पद्धतीने काम करतोय, कुठलंही काम तुमचं अडवून ठेवणार नाही आणि तुमचे कामच करून घेणार. शब्द देतो सोसायटीतला पण, कुठलाही कन्व्हिटेडचा विषय असू, अंतर्गत विषय असू, ते सोडून देणार. त्याच्यानंतर बैठेकरांचे प्लॅन 5चे विषय असून, अंतर्गत रोडचे असून ते सोडून देणार. शेतकऱ्यांचा जो विषय, आता तुम्ही पाहता 175 एकरचं आरक्षण पडलेलं आहे आमच्या भागात. 20 लाख रुपये रेट महानगरपालिकेने सांगितलेला आहे. ठीक आहे, 20 लाख रुपये सांगितलं, पण तुम्ही कधी देणार? आमचे पैसे कधी देणार? तुमच्याकडे पैसेच नाही द्यायला, तुम्ही कर्जबाजारी. हा सर, तो एक विषय राहिला असतो कर्जबाजारी. म्हणजे आज म्हणजे आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि ती कर्जबाजारी. आणि हा सगळा विषय, हा एक महत्वाचा विषय ना याच्यामध्ये, की कर्जबाजारी झाली कशी एवढ्यात इतक्या दिवसात? ते आशिया खंडातली श्रीमंतच होती, मग श्रीमंत कर्जबाजारी अशी हा तुम्हाला सांगतो आता विषय निघला. हा आपला पुढला 9.5 कोटी रुपये टेंडर त्यावेळेस निघाला होतं रोडचं. मी अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा विचारलं, अरे पैसे गेले पुढे, तुमचा तो फुटपाथ दिसाना, मध्ये झाडं दिसाना, काही दिसाना. नाही म्हटलं, वाढीव टेंडर करायचं, ते पैसे पुरले नाही. अरे म्हटलं, वाढीव टेंडर करा तुम्ही, अडचण नाही, पण हाय तोच रोड पूर्ण नाही ना तुमचा, तो पूर्ण करा. म्हणजे जे काही टप्पा आहे तुमचा अर्धवटच काम आहे, जे काही काहीच नाही, तुम्ही पैसे वाढवायचेच म्हणताय. हा, आज यांना चढाचा विषय, अजून कुठलंच काम नाही. म्हणजे ह्यांचं काय झालंय फक्त माहितीये का, निविदा फुगवायच्या आणि पैसे काढायचे. 10 रुपयाची वस्तू 100 रुपये कशी करायची त्यांना चांगलं कळून चुकलेलं. त्याच्यामुळे कर्ज नाही होणार, काय होणार? म्हणजे आता कर्जबाजारी महानगरपालिका झालेली आहे. असो तर आता आपण प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणचे विशाल भाऊ जे आहेत त्यांच्याकडे आलोय. त्यांचे विचार आपण जाणून घेतले आणि ते आपण लोकांच्या समोर मांडत आहोत. आणि त्यानंतर या प्रभागातले जे काही सदस्य आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांच्यापर्यंत पण आपण जाऊ आणि ते पण विषय आपण मांडूया. आणि आता या ठिकाणच्या जनतेने निर्णय घ्यायचा आहे की त्यांच्यासाठी कोण काम करणार आहे आणि कोणाला ते नगरसेवक बनवणार आहेत. भाऊ, तुम्ही वेळात वेळ काढला, प्रचंड. म्हणजे काल आम्ही बघितलं की दिवसभर तुम्ही फिरत होते आणि म्हणजे पायाला भिंगरे लागल्यासारखे भाऊंचं धावपळ चाललेली होती. आणि तरी पण त्यांनी आता आपल्या आय एम सिटीझन साठी वेळ दिला, त्याबद्दल भाऊ तुमचे आम्ही आभार मानतो. पुन्हा भेटू 16 तारखेनंतर. तोपर्यंत धन्यवाद.